नमस्कार, मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज बनवणार आहे कैरीची चटणी। चला तर मग कैरीच्या चटणीला लागणारे साहित्य बघूया। इथे मी मध्यम आकाराची आंबट कैरी घेतलेली आहे। 2 चमचे गूळ आहे, 4 लसूण कळ्या, चवीपुरते मीठ आणि अर्धा टीस्पून तिखट घेतलेल्या आणि थोडंसं जिरं लागतं आपल्याला। कैरी सोलून आणि बारीक चिरून घ्यायची आहे। हे आपण कैरीच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया। लसूण, चवीपुरते मीठ, तिखट, जिरे। इथे आपलं हे मिक्सरला वाटून घेतलेलं तयार आहे चटणी। इथे आपली कैरीची आंबट गोड चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात राहा। धन्यवाद।